जास्तीत जास्त मदत करता येईल ही सरकारची भूमिका राहिलेली आहे। त्यामुळे विरोधकांनी त्यांची ताकद नसलेली ताकद वाया घालवू नये। शरद पवारांनी सुद्धा 1 जुलै रोजी महाराष्ट्रात म्हणजे 12 जिल्ह्यात प्रामुख्याने सर्वच या विरोधकांनी रस्ता रोको आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे। एका बाजूला होत असताना दुसरीकडे शरद पवारांनी या शक्तीपीठाच्या समर्थनाच्या बाबतीतली भूमिका घेतल्याचं काल होते। त्यांनी सरकारच्या प्रत्येक गोष्टीला विरोध केला नाही पाहिजे असं वक्तव्य केलं। हे चांगली भूमिका आहे शरद पवारांची। कधी कधी अशी ते भूमिका घेतात तर त्या भूमिका त्यांची चांगली आहे, त्याबद्दल काय माझं दुमत असायचं कारण नाही। जर शक्तीपीठ महामार्ग व्हावा असं त्यांना वाटत असेल तर त्यांना मानणाऱ्या महाविकास आघाडीच्या लोकांनी नीटपणे ऐकून घ्यावं आणि त्याचं अनुकरण करावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।